व्हिडिओज ऑन करा अनलेस अँड अंटिल आय वोंट स्टार्ट. मी पण अशी बोलते आता, चालेल का? तर मस्तपैकी सकाळी वोट करता, सकाळी 7ची बॅच ठेवा, हो की नाही? उठणार कोण? मग कसे आहात सगळे? मस्त. मस्त. काल एवढं शिकवलं, मस्त. बढिया एकदम जबरदस्त. येस. 3 जबरदस्त. गोष्टी. मस्त स्वस्त आणि जबरदस्त. मी मस्त आहे, स्वस्त आहे आणि मस्त आहे आणि जबरदस्त आहे. ओके. येस सोनिया, इट्स ओके. ओके. तर कुठे आहात? नेक्स्ट प्रश्न, कुठे आहात? डोंबिवली. वर्तमानात. डोंबिवली आणि वर्तमानात आहोत. वर्तमानात. या येस. क्षणात. माझा प्रश्न आहे, प्रवास कालपासून सुरू केलाय, मग कुठे आहात? कालच्या प्रवासामध्ये अजून विचारच करताय की पुढे पाऊल टाकले? पुढे पाऊल टाकले. व्हेरी गुड. तर रामकृष्ण हे आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. आपण आहोत नाही आहोत, जगाला काय फरक पडणार आहे? बरोबर आहे. आपण असलो नसलो, जग चालत राहणार आहे. मग जे मिळालंय त्याच्या प्रेझेंट टेन्स मध्ये कोणीतरी लिहिलं खाली, प्रेझेंट टेन्स मध्ये राहायचंय. कसं राहायचंय प्रेझेंट टेन्स मध्ये? आनंदाने, स्वस्त, मस्त, जबरदस्त. कारण आपल्याला माहितीये आपण नव्हतो आणि आपण असू किंवा त्याच्यानंतर नसू, जग चालत राहणार. आपल्याला डिसाईड करायचंय की मी आणि माझ्या कुटुंबातील व्यक्ती आनंदाने राहणार की कसे राहणार. तो रिमोट माझ्या हातात पाहिजे, तो रिमोट जगाच्या हातात नको. आपण काय करतो, आपल्या आनंदाचा रिमोट कोणाच्या हातात दिलाय? स्वतःच्या की जगाच्या? जगाच्या हातात दिलाय. तो रिमोट त्यांच्या हातातून काढून आपल्या हातात घ्यायचाय. बरोबर आहे. आपल्या आनंदाचा रिमोट आपल्या हातात घ्यायचा आहे आजपासून. काल आपण बघितलं रिमोट कुठे, टीव्ही कुठे, आपला कंट्रोल कुठे. आता तो रिमोट उचलायचा आणि हातात घ्यायचा. 5 गोष्टी अचीव करायच्या आहेत आपल्याला. परमसुख. नेक्स्ट. काल काय होते? समाधान. परमसुख, आरोग्य. समाधान, आरोग्य, समाधान, ऐश्वर्य आणि ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. दीर्घायुष्य. या 5 गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत. आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम सुद्धा या 5 गोष्टींमध्येच असतात. तर ह्यातील जे प्रॉब्लेम्स आहेत, जे इश्यूज आहेत, त्यांना आपल्याला बाहेर लोटायचं आहे रेकीच्या साधनांचा वापर करून. आणि उरलेल्या ह्या 5 गोष्टी ज्या हव्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत? मिळवायच्या आहेत. सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड लॉजिक. तर आज आपण काय बघणार आहोत? रेकी म्हणजे काय. आजचा टॉपिक काय आहे? व्हॉट इज रेकी. रेकीचे प्रिन्सिपल्स काय आहेत, त्याचे तत्व काय आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, गुणधर्म काय आहेत. आपल्याला जर एखादी नवीन गोष्ट बघायची असेल तर आधी आपण कुठे जातो? तिकडे जाऊया आपण. गुगल बाबा की जय. गुगलवर जातो की नाही, मग आपल्याला पटतं, अरे बरोबर आहे. बरोबर. तर आपण जरा स्क्रीन शेअर करू. मी इथे टाईप केलेलं आहे, दिसतंय तुम्हाला? रेकीचा मीनिंग मराठीमध्ये, रेकीला काय बोलतात? रेकी ही जपानमधील एक प्राचीन नैसर्गिक उपचार पद्धती आहे. एनर्जी हिलिंग सिस्टम आहे. बरोबर. रे म्हणजे सार्वभौमिक, युनिव्हर्सल, प्राणशक्ती, लाईफ फोर्स, एनर्जी. रेकीची व्याख्या कळली? गुगलने सांगितली म्हणजे ती खरी असणार आहे. बरोबर. रेकी काय आहे? जपानी प्राचीन चिकित्सा पद्धती, जी काय आहे? सार्वत्रिक अवेलेबल आहे आणि जीवन ऊर्जा आहे. सार्वत्रिक जीवन ऊर्जा याचा अर्थ आहे
रेकी. आता आपण बघूया रेकी इन हॉस्पिटल्स. रेकी हॉस्पिटलमध्ये यूज होते का? बघू शकतो आपण, होते यूज. ओके, होते. पण ह्याच्यामध्ये कोणता एक तरी फोटो इंडियन दिसतोय का? नाही ना. असं का? सगळ्यात पहिला मुद्दा प्रश्न येतो की रेकी अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा असेल तर ती हॉस्पिटलमध्ये काय करते? म्हणजे रेकी खरी आहे. रेकीचा मिनिंग कळला. रेकी जर हॉस्पिटलमध्ये यूज होते तर ती अंधश्रद्धा असू शकते का? पण ही रेकी वर्षानुवर्ष, हजारो वर्ष आपल्या देशात आहे आणि ती कुठे दिसत नाहीये. तिला जगप्रसिद्ध करण्यासाठी बाहेरच्यांना यावं लागलं. कारण आपल्याला आपला ट्रेंड आहे. आपली चूक नाहीये, तो ट्रेंड आहे कधीपासूनचा, की कोणी बाहेरून येऊन सांगितलं की त्या गोष्टीचं महत्व आपल्याला पडतं. जोपर्यंत ती गोष्ट आपली स्वतःची ओरिजिनेटेड आहे, हे आपण कितीही बोललो, ओरडून सांगितलं तरी आपल्याला पटत नाही. आता तो साचा झालेला आहे, त्यामुळे ते पटत नाही. आता पुन्हा नव्याने त्याच गोष्टी, जुन्या गोष्टी आपण आता शिकत आहोत. बरोबर आहे? तर हजारो वर्षापूर्वी, त्याच्या आधी रेकी अस्तित्वात होती हे कशावरून? मग ते आपल्या ग्रंथात आहे. आपल्या अथर्ववेदामध्ये याचा उल्लेख आहे. बरोबर? तर याच वेळेस सुद्धा रेकी कशी समांतर आहे, कशी कार्यरत करत आहे? रेकीला आपल्यापर्यंत यायला तिला जपानवरून फिरून यावं लागलं. तेव्हा आपण तिला बोलतो की ओके, आहे ही एनर्जी कुठेतरी. आपल्याला हे लोक पटवून देत आहेत. योगला जेव्हा योगा बोलतो तेव्हा सगळे बसतात योगा डेला. बरोबर? त्यामुळे पण आता रेकी इंडियामध्ये आहे की नाही? येस, आता खूप ठिकाणी रेकी शिकवली जाते, ऑफलाईन असो, ऑनलाईन असो, सेशन्स असतात. तर रेकी ही कवी कुलगुरू कालिदास या युनिव्हर्सिटीमध्ये नॅचरोपॅथी आणि योगाच्या अंतर्गत रेकी हा विषय शिकवला जातो. त्याच्यानंतर सनराइज युनिव्हर्सिटी आहे, तिच्यामध्ये MSc इन रेकी अवेलेबल आहे. काही ग्लोबल युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा रेकीमध्ये PhD दिली जाते. ग्लोबल युनिव्हर्सिटीज मान्यता देते रेकीच्या PhD, जी इंडियामध्ये सुद्धा आहे. याचा अर्थ रेकीला मान्यता तशी बघायला गेल्या शिकवण्यामध्ये आहे. बरोबर? पण आपल्याला आपल्या ग्रंथांवरती भरोसा नाहीये. कुठे ना कुठे आपण त्याच्यामध्ये लॅक करतोय किंवा कमी पडतोय. आपले सिरियल्स बघितलेले आपण, रामायण महाभारत, त्याच्यामध्ये रेखी होती. आठवा. कारण ती कोणी सांगितली नाहीये की ही रेखी आहे. रेखी जागोजागी दिसते आपल्याला. सार्वत्रिक जीवन ऊर्जा. बरोबर आहे? आता रेखीचं काय होतं ना, कधी कधी रेखीला गैरसमज केला जातो दुसऱ्या रेखी ह्या शब्दाशी. आता हा जो मी बोलते, आपण जो शिकवतो आहे, ती काय आहे? स्पर्श चिकित्सा पद्धती. स्पर्शाने आपण उपचार करतो. दुसरी एक रेखी आहे, तो फ्रेंच वर्ड आहे, त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे. मोस्टली काय होतं, जेव्हा बातम्यांमध्ये वगैरे होतं की ह्या व्यक्तीने इकडे जाऊन ह्या प्लेसची, या जागेची रेखी केली, ती रेखी वेगळी, तो फ्रेंच वर्ड, ही रेखी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये पण लोक कन्फ्युज करतात. ती रेखी म्हणजे एखाद्या जागेचं आपण शहानिशा करणं, अवलोकन करणं. टेररिस्ट येऊन एखाद्या जागेची काय करतात? रेखी करतात. बॉलिवूडवाले एका जागेची जाऊन तिकडे काय करतात? रेखी करतात. म्हणजे शहानिशा करून येतात, अवलोकन करून येतात, ही जागा चांगली आहे नाही, बिझनेस स्थापित करायचा आहे, तर ज्या जागेची रेखी केली जाते. तर ती रेखी वेगळी, ही रेखी वेगळी. तो फ्रेंच वर्ड, हा जपानी शब्द. तर ह्याची फोड जर केली, रे म्हणजे काय? तर लाईट, सार्वत्रिक ऊर्जा. रे म्हणजे सार्वत्रिक आणि की म्हणजे
प्राणशक्ती, जीवनशक्ती, जीवन ऊर्जा, जे वाटेल ते बोला. कळलं? कारण की हा जपानी वर्ड आहे म्हणून त्याचे 2 फोड केले आहेत, रे आणि की. आता हीच रे की जेव्हा अमेरिकेमध्ये शिकवली जाते, जपानमध्ये शिकवली जाते, चीनमध्ये, रशिया, लंडन, या सगळे प्रगत देश आहेत, तिकडे तो ऑफिशियल या गोष्टीला मान्यता आहे. तिकडे हॉस्पिटल्समध्ये रेकीच्या हिलर्सला अपॉइंट केलं जातो, लाखो लाखो रुपये त्यांना पगार दिला जातो. हे तर सगळे प्रगत देश आहेत. अंधश्रद्धा पाळू शकतात का? नाही. तर अशा पद्धतीने रेकी जी आहे ती खरी आहे की नाही? प्राण ऊर्जा आहे, तिला क्वेश्चन मार्क येण्याचा इथे गरजच नाहीये की प्राण ऊर्जा अस्तित्वात नाही, मग आपण कसे अस्तित्वात आहोत? हा मग मूळ प्रश्न आपल्यावरती यायला पाहिजे. बॅक टू द सिरियल्स नाव. तिथे आपण रेकी बघितलेली का? अथर्व वेदामध्ये उल्लेख आहे, आपल्या वेदांमध्ये याचा उल्लेख आहे. जेव्हा आपण सिरियल बघतो, महाभारत बघतो, तेव्हा आपण बघितलंय श्रीकृष्णाने कुब्जा दाशीच्या हातावरून पाठीवरून हात फिरवला होता की नव्हता? तिला उपचारित केलं, मग ती काय होती? जादू केली त्यांनी? ती शक्ती त्यांच्यात होती, आपल्यात पण आहेच. रामायणामध्ये काय बघितलं? अहिल्याला दगडाचं रूपांतर तिला पुन्हा स्त्रीमध्ये केलं की नाही? पायाच्या स्पर्शाने. स्पर्श. आपण त्या छोट्या गोष्टी कॅप्चर नाही करा. आपल्याला काय वाटतं, देव आहे, पाय ठेवला झाली, देव आहे, हात ठेवला झालं उपचारित. देव आहे पण मनुष्याच्या रूपात आहे. मनुष्याच्या रूपात असताना देवाला काय गरज आहे मनुष्याच्या रूपात येऊन इथे अवतार घ्यायचा आणि मग कामं करायची? वरतून जादूगाने केली. मला लहानपणी प्रश्न पडायचा, काय एवढं सगळं महाभारत करायचं, एकदाच काहीतरी करून टाकायचं? पण रूल्स असतात, रेग्युलेशन असतात, त्यांना पण अवतार घ्यावा लागतो. बरोबर. एक अभंग आहे की फक्त स्वर्गामध्ये बसून येत नाही, जर खरा आनंद पाहिजे असेल तर पृथ्वीवरती यावं लागतं. त्यासाठी देव अवतार घेऊन येतो ऍक्च्युअल आनंद घ्यायला. तर आपलं तर आयतं पाठवलंय, आनंद घ्या असं तो बोलतो. स्पर्श चिकित्सा पद्धती आपल्यात आहे, आपल्याला फक्त तिला जागृत करायचं. रेकी, आता लेवल 3 नंतर तुमच्यातले काही जण रेकी मास्टर हिलर बनणार. त्याच्यानंतर 4th आणि 5th स्टेप असते, ती तो ऑप्शनल आहे, ती ग्रँड मास्टरची. म्हणजे मी जशी शिकवते तसं तुम्ही लोकांना शिकवू शकता किंवा शक्तिपात देऊ शकता. पण रेकी मास्टर हिलर पर्यंत आपण सगळ्यांना, स्वतःला आणि इतरांना सुद्धा उपचारित करू शकतो. दॅट इज रेकी मास्टर हिलर. आता लेवल 1, मग लेवल 2 आणि लेवल 3 नंतर मास्टर हिलर बनणार. डिफरन्स काय आहे लेवल 1, लेवल 2, लेवल 3 मध्ये? लेवल 1 मध्ये काय असतं, आपल्याला आपली जी ऊर्जा आहे ती शक्तिपातानंतर 10% होते. ओके. ही लेवल 1 ची ऊर्जा तुमच्यामध्ये जी शक्तिपात केला जाईल तेव्हा तुमची ऊर्जा जागृत होणार 10%. लेवल 2 मध्ये शक्तिपात जो असतो त्याच्याने ऊर्जा जागृत होते 40%. 40% ऊर्जेने काम करू शकतो. पण मेन ह्याच्यामध्ये डिफरन्स काय, 10% जी ऊर्जा आहे त्याच्यासाठी जो काही पेशंट असेल, क्लायंट असेल, आपण स्वतः असो, कोणी असेल, त्याला ऍक्च्युअल मध्ये समोर असणं गरजेचं आहे आणि हात टेकून आपण त्याला उपचारित करू शकतो. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये सगळ्यात मोठ्या डिफरन्स मध्ये काय आहे तर जगाच्या पाठीवरती कुठेही तो व्यक्ती असेल किंवा ती वस्तू असेल, तुम्ही त्याला इथून उपचार देऊ शकता. संत तर बोलांनी करायचे. तर 40% तुमची उपचारची जी कॅपॅसिटी आहे ती लेवल 2 मध्ये होणार आणि लेवल 3 मध्ये शक्तिपात केल्यावरती ती 100% होणार. हा डिफरन्स आहे, हा मेन डिफरन्स. आणि मग लेवल 3 कम्प्लीट झाल्यावरती तुम्ही सर्टिफाईड मास्टर हिलर म्हणून काम करू शकता, स्वतःसाठी, इतरांसाठी, ऑफिशियली जे हवं ते करू शकता. हा मेन डिफरन्स कळला आहे. तर आता पुन्हा घेऊया, एक कोणतरी प्रश्न आला की अट्युनमेंट म्हणजे काय, शक्तिपात म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये सांगते शक्तिपात काय. एक रेकी ग्रँड मास्टर किंवा आमच्यासारखी लोक काय करतात, त्यांचं काम काय आहे, जबाबदारी काय आहे? आता आपण बघितलं की ही ऊर्जा सार्वत्रिक आहे, या प्रत्येक सजीव निर्जीवामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. तिला काय करायचं आहे, जागृत करायचं आहे. ह्याचा अर्थ ह्याच्या रीती नव्हती का आपल्या शरीरामध्ये, आपल्या आजूबाजूला होती. बरोबर. काय झालं आहे, जेव्हा जन्माला आलो, काल मी सांगितलं,
जेव्हा नाळ कापली गेली, बाहेर आल्यावर आपण काय बोललो, मी कोण आहे? ओळख इतरांनी आपल्याला दिली, आई वडिलांनी दिली, समाजाने आपल्याला ओळख दिली. आतमध्ये असताना आपली स्वतःची ओळख स्वतःशी होती. बरोबर? बाहेर आलो, स्टेप बाय स्टेप झालं. आई वडील आले, आजूबाजूची माणसं आली, संस्कार झाले, इतर लोक आली, समाज आला, जबाबदाऱ्या आल्या, प्रेशर आला, माया आली. आणि या मायेमध्ये जेव्हा गुंतलो, कनेक्शन डिस्कनेक्ट झालं. कनेक्शन काय झालं? टाळू आधी असते ना, सॉफ्ट असते, हळूहळू भरते की नाही. कनेक्शन डिस्कनेक्ट होतं. एक रेकी ग्रँड मास्टर काय करतो, हे जे डिस्कनेक्ट झालेले कनेक्शन आहे ना, पकडतो, पुन्हा तिथे जॉईन करून देतो, प्रवाह सुरू. ह्याला बोलता शक्तिपात. सोप्या शब्दात सांगितला, आता एवढा अवघड शब्द शक्तिपात, अट्युनमेंट. डिस्कनेक्ट झालेलं कनेक्शन पुन्हा या ब्रह्मांडाशी जोडून द्यायचंय आणि प्रवाह सुरळीत करायचा आहे. दॅट इज युअर शक्तिपात. एखादा प्लंबर घरी आल्यावरती काय करतो? पाईपलाईन मध्ये कचरा अडकला असेल तो साईडला करतो आणि पाणी मग त्याच्या प्रवाहाने सुरळीत व्हायला लागतं. सेम कन्सेप्ट आहे. आपलं जे मायेमध्ये अडकलो आहोत, जबाबदाऱ्या आहे, प्रेशर आहे, ताणतणाव आहे, शारीरिक, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट शरीरावर झाला आहे, रिलेशनशिप मध्ये झाला आहे, फायनान्शियली झाला आहे, मेंटल हेल्थ वरती झाला आहे. ह्याला जर सुरळीत केलं तर ह्या गोष्टी पण सुरळीत होतील. इंटरकनेक्टेड आहे हे सगळं. मुळावरती काम केलं पाहिजे. मूळ कुठे आहे? जिथून जन्माला आलो ते माझं मूळ. जन्माला येताना सगळ्यात आधी काय बनलं? सबकॉन्शियस माइंड बनला, त्याच्यातून शरीर बनलंय. मग हे दोन मुळाला पकडलं, त्याची साथ घेतली, ही झाली आपली रेकी. कळते इथपर्यंत? जेवढं सिंपल बोलता येईल तेवढं सिंपल बोलण्याचा प्रयत्न करते. जेवढं तुम्हाला आपल्या भाषेत बोललं तर आपल्याला जास्त कळतं. हे जे शब्द वापरले तर त्याचा उपयोग काय होणार आहे? ग्रंथांमध्ये पण लिहिलंय, पण त्यांना कोडेड लँग्वेज मध्ये जे लिहिलंय ते नाहीये. ऍक्च्युअल अर्थ त्याचा गाभा वेगळा आहे, बोध काढावा लागतो, मग तेव्हा कळतो. ग्रंथ 4 वेळा वाचल्यावरती कुठे त्याचा एक एक गोष्टीचा अर्थ कळायला लागतो आपल्याला. बरोबर? त्यामुळे आधीच जर सिंपल करून सांगितलं तर तो आपले कष्ट वाचतात. इथपर्यंत कळलं आहे? रेकी म्हणजे काय कळलं, स्पर्श चिकित्सा पद्धती आहे कळलं. आता रेकीमध्ये काय असतं माहितीये, थोडे गैरसमज सुद्धा आहे की रेकी काही नकारात्मक गोष्टी आहेत किंवा नाही, तर असं अजिबात नाही. रेकीमध्ये जे काल मी म्हटलं, एक तर नियत सांभाळायची आहे, एकच रूल आहे, नियत सोडायची नाही. काही होऊ दे, कितीही लाखोमध्ये करोडोमध्ये पैसे घेऊन समोरचा येऊ दे, नियत सोडायची नाही. कारण असा जसा माणूस लवकर जातो तसा असा खाली पण येऊ शकतो. रूल आहे या जगात. स्टेप हळूहळू हळू जो पुढे जाईल तो जिंकेल. कासो तो पुढे जायचं, थांबायचं नाही. तर रेकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मकतेला कुठेही थारा नाहीये. जे करायचं आहे स्वतःसाठी, लोकांसाठी चांगलं करायचं आहे. हे जो नॉर्मल कंडिशन्स आहेत ना, ह्यासाठी आहेत, बाकी अट काही नाहीये. मग तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल. प्रश्न येतो, नॉनव्हेज खाल्लं तर खा ना. एकदा तो आतला जागृत झाला की तो ठरवेल खायचं की नाही. मी कशाला सांगू? तोपर्यंत खा, काही त्याच प्रॉब्लेम नाही. जपानी लोक ज्यांनी रिइन्व्हेंट केली रेकी, ते तर खातच असतात, ज्यांच्याकडून शिकतोय आपण. आतला जागा झाल्यावरती तो सांगेल, त्याचं ऐकायला शिकल्यावरती. बरोबर आहे? पहिलं मेन काय बोलायचं की रेकीमध्ये नकारात्मक गोष्टींना जागा नाहीये कोणत्याही पद्धतीच्या. अघोरी, अंधश्रद्धा, असं काय, देवाची ऊर्जा आहे याच्यामध्ये, काय दुसरं असणार आहे याच्यामध्ये? आहे ती फक्त प्युरिटी आहे. दॅट्स इट. तेरा मंगल मेरा मंगल जन जन का मंगल. आधी स्वतःचं मंगल, मग दुसऱ्यांचं करू शकतो. मेरा मंगल तेरा मंगल जन जन का. मग समाजाचा विचार करा, मग या निसर्गाचा सुद्धा विचार करा सोबत. रेकीमध्ये लेवल तुला हे पण शिकवतो की या निसर्गासाठी एनर्जी कशी द्यायची. ग्रॅटिट्यूड. पुढे काय आलं? रेकीचा अर्थ कळला आहे. आता जपानमध्ये शिकवली जाते, अमेरिकेमध्ये शिकवली जाते, रशियामध्ये शिकवली जाते, लंडनमध्ये शिकवली जाते, चीनमध्ये. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या नावाने ती ओळखली जाते. जपानी आहे म्हणून जपानी चिकित्सा पद्धती, दॅट इज रेकी. जर ती चीनमध्ये शिकवली जाते तर चीनमध्ये तिला ची बोलतात, रशियामध्ये तिला बायोप्लास्टिक एनर्जी बोलतात. अमेरिकन असेल, लंडन, इंग्लिश कंट्रीज असतील तर त्याच्यामध्ये काय बोलणार? होली स्पिरिट, होली लाईट.
ते लोक बोलतात, आपण काय बोलतात, प्राण ऊर्जा. शब्द फक्त लँग्वेज बदलली असतात, त्याचं जे सत्व आहे ते सेम राहणार आहे. हिंदू संस्कृतीच्या आपण बघितलं अथर्ववेदामध्ये याचा उल्लेख केला आहे. भगवान बुद्ध होते, त्यांच्या कमलसूत्र म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रेकीचा उल्लेख आहे. पाहिजे तर यू कॅन गो अँड फाइंड इट आउट. त्याच्यानंतर आता ही चिकित्सा पद्धती आपल्यामध्ये अस्तित्वात आहे कशावरून? गरज नाही की रेकी शिकली तरच ती अस्तित्वात आहे, ऑलरेडी आहे. शिकतोय कशासाठी? जागृत करण्यासाठी. तिचा उपयोग कसा करून घ्यायचा हे कळण्यासाठी आपण रेकी शिकत आहोत. त्याची साधनं काय आहेत, टेक्निक्स काय आहेत, जे आधी शिकवलं जायचं. मग ते कालांतराने बाजूला गेला, आक्रमण झाली, मुघल आले, इंग्रज आले, आपण आपल्या गोष्टी सोडल्या, त्याच्या नादामध्ये सगळं बाजूला गेले. पण ती गोष्ट आहे, बाळ रडायला लागल्यावरती आईच्या कुशीत जातं तेव्हा तो शांत होतो. स्पर्श. एखादा व्यक्ती ताणतणावामध्ये आहे, खूप डिप्रेशन मध्ये आहे, त्याची एक समजा मित्र तिकडे गेला, पाठीवरून हात फिरवला, त्या माणसाला थोडं बरं तरी वाटेल की नाही? स्पर्श आहे, व्हायब्रेशन आहे, आपला ऑरा आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर खुशीने जाऊ की थोडे डिप्रेस होऊ? ऑरा मॅटर करतो, व्हायब्रेशन. हे जर मंदिरात गेलो तर ती ऊर्जा घेऊन येऊ घरामध्ये, हा डिफरन्स आहे. आणि रोजच्या जगात मी काय बोलले, रोजच्या जगण्यामध्ये रेकी आहे. फक्त आपण ह्याच्यामध्ये वेगळं काय करणार आहोत तर टेक्निक, साधनं शिकणार आहोत. 5 गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, ह्याच्यामध्ये असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते काढायचे आहेत. आणि ह्या चांगल्या गोष्टी जर घ्यायच्या असेल, मला काहीतरी साधन लागेल. ते साधन म्हणजे रेकीचा उपयोग करायचा आहे. आता पुढे पहिलं काय करायचं? आता मी सांगितलं की ग्रँड मास्टरचं काम काय आहे, की जे तुटलेलं कनेक्शन आहे ते पुन्हा आपण शक्तिपादाच्या माध्यमातून जॉईन करून देतो आणि सगळ्या गोष्टी अचीव्ह करतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक लाईन लिहायची आहे, एक वाक्य लिहायचं आहे की रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. रेकी आपल्या इंटेन्शन वरती काम करते. आपलं इंटेन्शन जितकं प्युअर असेल, जितक्या इंटेन्सिटीने बाहेर आलं असेल, तेवढे चांगले रिझल्ट आणि लवकर रिझल्ट आपल्याला मिळतील. जो रेकी आपल्या इंटेन्शन वरती वर्क करते. कारण तुम्ही शिका अथवा न शिको, ती हुशार आहे, इंटेलिजंट आहे. आता पाणी नळातून येतं, ते पाणी नळाचं आहे पाणी. नळातून पाणी येतं, आपण बोललं नळाचं पाणी आहे, ते पाणी नदीचं, ते पाणी तलावाचं. मग आपण जे उपयोग करतोय ऊर्जा, ती आपली ऊर्जा आहे का? ती ऊर्जा ब्रह्मांडाची. आपण फक्त तिला हार्नेस करतोय, आपण तिला फक्त जागृत करतोय आणि उपयोग करतोय. अंत झाल्यावरती ऊर्जा पुन्हा विलीनच होणार आहे ना. त्याचीच ऊर्जा आहे, थोड्या दिवसासाठी मागून घेतलीये. कपडे चेंज करून आलोय, प्रत्येक जन्मामध्ये कपडे काढतोय, दुसरे कपडे घालतोय. आता हे बंद करायचे काही दिवसांनी आणि त्याच्यामध्ये विलीन व्हायचं. हा झाला मोक्ष. बरोबर आहे. थँक्यू सर. तर अशा पद्धतीने आपल्याला कामं करायची आहेत, मग पुढे जाऊ. नाहीतर तेच चक्र परत आलं, परत जगतोय, परत मरतोय, परत जगतोय, परत मरतोय. आणि कर्म गोळा करतोय, परत येतोय ते कर्म, आता डिझॉल्व्ह करतोय, परत येतोय ते कर्म, परत भोगतो. प्रारब्ध येईल, सगळं येईल. माझ्या सद्गुरूंचं एक वाक्य आहे, खूप महत्वाचं आहे, जे ना खूप अप्स अँड डाऊन्स आले, खूप वर्ष आले, पण ते एक वाक्याने तरुण ठेवलं. काय? ठेच लागून देईल पण रक्त येऊन देणार नाही. याचा अर्थ काय? कर्माने, कर्मबंधनातून कर्म भोगायला येतील, तरुण मी नेणार आहे तुला, याच्यावर विश्वास ठेव. ठेच लागून देईल, खड्डे येणार जे खोदलेले आहेत, बुजवायचे आहेत तुझ्या कर्माचे खड्डे तुला. ठेच लागून देईल पण रक्त नाही होऊन देणार आहे, मी आहे सोबत. मग तेव्हा त्यांचा हात पकडायचा आहे आपल्याला. हे वाक्य गाठीशी बांधून ठेवले. बरोबर. प्रत्येकाला कर्म आहेत, येणार ना, खड्डे येणार, पुढे पुढे बुजवत पुढे जायचंय आपल्याला. ठेच लागेल, रक्त येऊन देणार नाही, त्याची जबाबदारी आहे. सोडा ना त्याच्यावरती. ओके. तर पुढे काय करायचं आहे? आता रेकीची 5 तत्व आपण बघणार आहोत. रेकीची 5 तत्व काय आहे? पहिलं, आता रेकी ज्यांनी रिइन्व्हेंट केली,
रेकी अस्तित्वात होती. कुठे होती? भारतामध्ये होती. हिंदू संस्कृती, सनातन संस्कृतीमध्ये रेकी अस्तित्वात होती. ती काय झाली? रिइन्व्हेंट झाली, रिडिस्कव्हर झाली. आणि ज्यांनी केली त्यांचं नाव आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. उद्या आपण रेकीची हिस्ट्री बघणार आहोत. ह्यांनी रेकीला रिडिस्कव्हर केलं. कसं केलं ते आपण उद्या सगळं त्याची हिस्ट्री डिटेलमध्ये बघू. त्यांनी रेकीचे 5 तत्व दिले. किती दिले? 5 तत्व. जगा वेगळे तत्व नाहीये, हे लहानपणापासून आपल्याला शिकवलेलेच तत्व आहे. 5 तत्व. त्याने काय केलं? पण हे तत्व सांगताना 2 तिकडे एक बोल किंवा वर्ड्स ऍड करून दिले. काय ऍड केले? आज के लिए, फक्त आजसाठी. आणि आणखी एक शब्द पुढे ऍड केला, ओनली, फक्त. आणि पुढचं तत्व, त्यातलं पहिलं तत्व आहे ओनली फॉर टुडे, फक्त आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. काय तत्व दिलं? केवळ आज के लिए मी चिंता नाही करूंगा किंवा नाही करूंगी. हे तर आपल्याला माहिती, बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे बोलले, फक्त आजच्या दिवस करू नकोस. जमतंय का बघ? अवघड गोष्टी आहेत, ज्या सोप्या वाटतात त्याच अवघड आहेत. अचीव कराव्या लागतील, कराव्या लागतात, आपोआप होत नाहीत. काही दिवसांनी प्रॅक्टिस करून करून असं होईल की ते आपोआप ऑटोमेशन मोडवर जाणार आहे. आज के लिए चिंता नाही करूंगा, आजच्या दिवस फक्त चिंता करू नका, जे आपण काल बघितलं. आणि आज मध्ये क्षणाक्षणाला श्वासासोबत जगायचं आहे. मेडिटेशन प्रत्येक श्वासासोबत ध्यानपूर्वक करा. सतत विवेक बुद्धी म्हणजे काय? जो विचार आपण करतो तर या श्वासातून फिल्टर आउट होऊन मुखातून बाहेर पडू ते म्हणजे सतत विवेक बुद्धीने तुम्ही डिसिजन घेतलं. ओके. नेक्स्ट काय बोलले? केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. दुसरं तत्व काय आहे? फक्त आजच्या दिवसासाठी क्रोध करू नका. ह्याला ना वेडं बनवून ठेवावं लागतं. फक्त आजच्या दिवस करू नको रे, उद्याचं बघू. असं 15 दिवस बोलायचं त्याला. क्रोधवरती 15 दिवस काम केलं, बरोबर? मग हळूहळू क्रोध कमी होईल. कारण क्रोधाने दोन्ही पण पार्टी, जो क्रोध करतोय किंवा ज्याच्यावर क्रोध निघतोय, दोघांचंही भलं तर होणार नाहीये. तर तो कशाला करायचा? आता हे बोलून होतं का? तर रोजच्या जीवनात थोडं थोडं एक 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 गोष्टी आपल्याला करत जाव्या लागतील. कालांतराने सवय होऊन जाते. जन्माला आल्याला प्रपंच शिकलो का? सवय होत गेली त्या गोष्टीची. मग आता ऑटोमेशन वरती गेलो आहोत. तसं हे सुद्धा करावं लागेल. शिकावं लागले ABCD कशी काढायची, आता येते. असंच आहे, तुम्हाला ट्रेन करणं गरजेचं आहे. त्याला ट्रेनिंग वरती हा पूर्ण चांगल्यापैकी आपण त्याला पॅटर्न करू शकतो. पुढे काय दिलं आहे त्यांनी? तुम्ही बोला राग तर येणार माणसाला. रोजच्या रोज काही ना काहीतरी घटना घडतायत, वेगवेगळी माणसं आपल्याला भेटतात, कॅस्केड ऑफ इव्हेंट्स, घटनांचा क्रम होतो आहे. मग आता काय करायचं? एक मंत्र देऊ. याच्या पुढे हा रेकीमध्ये लेवल 2 लेवल 3 मध्ये हा करायचा आहे, तिथे तर प्रोसिजर मध्ये करायचा आहे, तो आता सांगते. आपली जी ऊर्जा आहे, आपल्या समजा घरातल्या व्यक्ती आहेत, कुटुंबातील लोक आहेत, त्यांना काय झालं तर आपल्याला कळ लागते की नाही? कशी लागते? ऊर्जांच्या कॉर्डशी आपण कनेक्टेड आहोत, जे दिसत नाहीयेत. कॉर्ड्स आहेत, नाळ आहे, दोऱ्या आहेत ऊर्जांच्या. त्याला काय करायचं? आपल्याला डिस्कनेक्ट करायचं आहे. एखाद्या वेळेस राग आला, चुकीचा विचार मनामध्ये आला, चुकीचा विचार एक विचार आला, त्याचे 1000 विचार बनायला वेळ लागत नाही, त्याला ओव्हर थिंकिंग बोलतात. करत जातो, अख्खा दुनियाभर फिरून येतो आपण ते एका छोट्या गोष्टीवरून. ठीक आहे. तर अशा वेळेला मग काय करायचं? नाभीपासून कट, असा हात करून कट करायची ती कॉर्ड. कट डिलीट डिस्कनेक्ट. फक्त कॉर्ड कटिंग वरती कोर्सेस आहेत आजकाल. कट डिलीट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट बोलायचंय. कट 3 वेळा. कट डिलीट डिलीट. हे बोलून ऍक्च्युअल मध्ये कॉर्ड्स डिस्कनेक्ट करायचे आहेत. नाभीपासून जन्म आहे, नाभीपासून ऊर्जा आहे. 72 नाड्या, 1000 नाड्या आपल्या नाभीपासून उत्पन्न होत आहेत. ओके. ऊर्जांचे केंद्र, तिकडून जाणारी ती ऊर्जा कुठे जाते? सो कट दॅट कॉर्ड्स विथ अनवॉन्टेड पीपल, नको असलेल्या व्यक्ती किंवा ऊर्जा किंवा थॉट्स ह्यांच्यासोबत. कट डिलीट, कट डिस्कनेक्ट किंवा डिलीट. कट डिलीट 3 वेळा बोलायचं. करून बघा, तिथल्या तिथे तो थॉट कट होणार.
एकदा परत त्याच्या पुढे सांगता का कसं करायचं ते? नाभीपासून यू नीड टू डिस्कनेक्ट इट लाईक दिस. ओके, कट कट कट, डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट, डिलीट डिलीट डिलीट. पुढे तिसरं सांगितलं आहे, ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. इमानदारी करायची आहे, बेसिक गोष्टी आहेत, पण फक्त आजच्या दिवस करून बघ रे. मग तुझं कोणतंही काम असो, घरातलं काम असो ना तर बाहेरचं काम असो, असं जर प्रत्येकाने केलं तर या जगामध्ये भ्रष्टाचार नावाला उरणार नाही, रामराज्य येईल. कळतं पण आपल्याला ओळख नाहीये. चौथं आहे, सगळ्या चेतन अवचेतन वस्तूप्रती आभार, थँक्यूची भावना असावी. नॉर्मल गोष्टी आहेत, जे मिळालंय त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड. हे आपण सांगितलं लेवल 1 म्हणजे पहिल्या दिवशी, की झोपायच्या आधी झोपल्यावर ग्रॅटिट्यूड. काही सेकंदाची कामं आहेत पण ती रोज करत नाही आपण. उठलो तर अरे डबा बनवायचा राहिला, फ्रीज मध्ये काय आहे, ओके ट्रेन इतकी वाजता आहे, थोडं त्याला आता सवयीनुसार बाजूला करूया आणि या गोष्टी थोड्या थोड्या ऍड करत जाऊया. मग बदल हळूहळू होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करायला सांगितली, मोठ्या गोष्टी काही करायच्या नाहीत. आणि कालचा जो सांगितला आहे टास्क, सेल्फी काढायचे, 21 दिवस नको असलेल्या गोष्टी फाडून फेकून द्यायच्या. डू इट, ट्राय इट आणि रिझल्ट घ्या. केल्याशिवाय रिझल्ट येणार कसा, बरोबर? ज्या गोष्टी भेटल्या त्याच्याबद्दल आभार व्यक्त करायचा आहे. कुटुंबातील व्यक्ती जेवढ्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आभार व्यक्त करायचा आहे. आपल्या मुलांसाठी सुद्धा. IVFच्या सेंटरच्या बाहेर जेव्हा लाईन लागतात तेव्हा आपल्याला कळतं की आपण उलट भाग्यशाली आहोत. भेटले त्याच्यामध्ये आभार, धन्यवाद व्यक्त करा. मुलं कशीही का असे ना आपली आहेत. पॅरेंटिंग कोच म्हणून सांगते, त्यांना काय बोलताय, स्वतःला बोला. स्वतःच्या समोर आरसा घ्या, उभे राहा आणि विचारा प्रश्न जे त्यांना प्रश्न विचारताय. पहिलं तर मी हे सांगते, नंतर त्यांना प्रश्न विचारू आपण. जे भेटले त्याच्याबद्दल आभार व्यक्त करा. ओके, नेक्स्ट आहे 5वं तत्व, ते म्हणजे आहे की आपले माता पिता आणि इतर सर्वांचा आपण काय करायचं आहे, सन्मान करायचा आहे. सोप्या गोष्टी आहेत पण करायला आपल्याला वाटतात खूप अवघड आहेत, बरोबर? तत्व कळली आहेत. पुढे काय आहे, रेकीची विशेषता काय आहे, तर रेकी शिकण्याचे फायदे काय, तर रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती, याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. कोणीही शिकू शकतो, कोणीही करू शकतो. कमीत कमी दिवसामध्ये रेकी आपल्याला शिकून ती वापरता येऊ शकते. आणि जी कोणती दुसरी थेरपी तुम्ही घेत असाल, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, कोणतीही प्रकारची, त्याच्यासोबत रेकी इंटरफेअर करत नाही. रेकी उलट केली तर सपोर्ट करेल. आणि बाकीची जी थेरपी किंवा डोसेजेस औषधं घेत असू ते हळूहळू कमी होत 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 काही दिवसांनी डॉक्टर स्वतः थांबवतील. ओके, तर हे सगळे रेकीचे काय आहेत, गुणधर्म आहेत, वैशिष्ट्य आहेत. आता रेकी काय नाही, जे मी सांगितलेलं. रेकी काय आहे शिकलो, रेकीचे 5 गुणधर्म शिकलो. रेकी काय नाही हे उलट जास्त महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं, रेकीला कुठलाही धर्म, पंथ किंवा वर्ग नाही. रेकीला कोणताही धर्म, पंथ किंवा वर्ग नाही. रेकीला किंवा रेकीचा तंत्र, मंत्र, संमोहन, राक्षसी विद्या यांच्यासोबत कुठलाही संबंध नाही. मंत्र हे महत्वाचं आहे. असे प्रश्न येतील, अशी लोक विचारायला येतील. नाही म्हणायचं आपण, असं आम्ही काय असं काय शिकलो नाही आणि हे शिकवलं पण जात नाही. आणि जो शिकवलं जात असेल तर तो चुकीचा आहे ठामपणे. हा निसर्ग चुकीचा कसं काय शिकवेल, त्याच्या अगेन्स्ट जाईल का तो, नाही जाणार. सोपं आहे. ओके, कोणताही याच्यामध्ये भेदभाव नाहीये. हिंदू मुस्लिम की आता ऑक्सिजन बोलतो का, आता हिंदू आहे तुला जास्त ऑक्सिजन देतो, तू हिंदू नाहीयेस तुला ऑक्सिजन कमी देतो, असं होणार नाहीये. तशीच रेकी सुद्धा काम करते. तिला माहितीये कोणापर्यंत किती पोचायचं आहे, कसं तिला. आता नंतर लेवल 2 मध्ये आम्ही सांगतोच की हिलिंग करताना कसं काय करायचं आहे. शक्तिपातानंतर सुद्धा आम्ही सांगू. असं म्हटलं जातं की रेकी ही जन्मदोष दूर करू शकत नाही, असं म्हटलं जातं. पण असे सुद्धा केसेस आहे की ज्याच्यामध्ये जन्मदोष सुद्धा रिव्हर्स झालेले आहेत किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर सुद्धा रिव्हर्स झालेले आहेत. तर जन्मदोषामध्ये स्पेशल चाइल्ड केसेस येतात, ऑटिझम्स असतील. तर अशा ज्या केसेस आहेत
त्याच्यामध्ये सुद्धा रेखी चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेला आहे आणि काम केलेलं आहे. ओके, असे रिझल्ट आहेत जे आपण नंतर लेवल 2 लेवल 3 मध्ये तर तुम्ही लाईव्ह केसेस तुम्हाला समजणार आहेत की आपण कसे केसेस हँडल करतो आणि किती दिवसात रिझल्ट येतो आणि कशा प्रकारे त्या गोष्टी होत आहेत घडत आहेत. आता लेवल 2 ची माणसं जे स्टुडंट आहेत ते असे अवाक होतात, अरे इतक्या लवकर झालं, अरे हा असा आला. खूप त्याच्यामध्ये मग इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये हाताळायला सुद्धा आणि ऐकायला सुद्धा मिळतात. रेखी मृत्यू नाही टाळ सकती. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेखी मध्ये येत नाही. इमर्जन्सी केसेसमध्ये रेखी यूज करू शकता, पण जिकडे जन्म मृत्यू आहे म्हणजे जे अटळ आहे त्या गोष्टी निसर्गाच्या नियमामध्ये आपण नाही जाऊ शकत. एखादी गोष्ट शक्य आहे, त्या माणसाला वेळ आहे, तर तिथे तुम्ही रेखी वापरली तर तिथे उपयोगात आणू शकता, मग तिथे रिझल्ट येणार. हे इंट्युशन आपल्याला आतून येणार, काम होणार आहे की नाही होत. आणि हे येतं, हे कळतं आपल्याला. अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ गई हो तेव्हा रेखी मदत करत नाही, पण जर तुमची इंटेन्शन चांगलं असेल, प्युअर आणि मजबूत असेल तर तिकडे ते पण काम करतं. असे पण केसेस झालेले आहेत. सध्या आजारावरती सुद्धा लोकांनी काम करून दाखवलेलं आहे, स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यानंतर शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेला अवयव जो असतो त्याची नवनिर्मिती करता येत नाही. ऑब्व्हियसली आतापर्यंत तुम्ही हे तर ऐकलं नाही. म्हणजे ऍक्सिडेंट झालं, काय झालं, तो अवयव जर काढण्यात आला तिथे नवनिर्मिती नाही करू शकत. शंकर भगवान नाही आपण एक काढला आणि दुसरा लावला. त्याच्यानंतर रेखीला फक्त शिकून होणार नाहीये, तर रेखीला करावं लागणार आहे. ते फॅन बंद कर. बोलायला लागली. आता काल इथे किती जण होते, आज किती जण आहेत? जेव्हा आपण बोलतो करावं लागणार आहे, तिकडे माणूस पाठी जातो. चाला तुम्ही बरोबर आहे. आता इथे कोण आहे? त्यामुळे मी हिला नाही करणं दिलं. महत्वाचं कधी केलं आहे. कधी घाण करेल माझं लक्ष पहिलं नाही. याच्यामध्ये काय होतं, उठणं महत्वाचं होतं सांगितलं पण सकाळी. नाही काल 1 तास सांगितलेलं आपण, 1 तास त्याच्या आधी मला उठायचंय. सांगायचं ना, मी झोपलेली. त्यामुळे मी ते झोपले पण महत्वाची त्यांना गोष्ट गप्पा ठेवून असे चालले. आहे. पटकन आता पीपीटी बघून घेऊयात. पीपीटी दिसते सगळ्यांना? व्हॉट इज रेखी? रेखी काय कळलं? आपला युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे, सार्वत्रिक या ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. काय आहे ती? नॅचरल आहे, नैसर्गिक उपचार पद्धती आहे, हाताचा उपयोग केला जातो, जेंटल आहे, सॉफ्ट आहे, त्याला कोणतं रिलिजन नाही. आपला जो बिघडलेला बॅलन्स आहे फिजिकल, इमोशनल, मेंटल, स्पिरिच्युअल, तो बॅलन्स पुन्हा ती आणून देते. रेकी वर्क्स बाय रिमुव्हिंग, जे काही नकारात्मकता आहे ती काढते, मूळ कारण काढते आणि त्याच्याऐवजी तुम्हाला तिकडे सकारात्मकता देते. एनर्जी फ्लोज टू वेअर इट नीड. ती इंटेलिजंट आहे, तिला माहितीये कुठे जायचंय, कुठे नाही जायचं, किती प्रमाणात जायचंय, कधी जायचंय, किती ड्युरेशन, किती कालावधीपर्यंत जायचंय, ते आपण ठरवत नसतो. रेकी हिलर जो आहे तो ठरवत नाही. कोण ठरवतं? ती स्वतः ऊर्जा ठरवते. आपण फक्त माध्यम, त्यामुळे अहंकाराचा प्रश्नच नाही. रेकी कॉम्प्लिमेंट्स मॉडर्न मेडिसिनला, ती कॉम्प्लिमेंट करते. मग तिथे योगा, मेडिटेशन, कोणतेही थेरपी असेल. रेकी काय अट्युनमेंट काय आहे, जे तुम्हाला सांगितलं आहे, एक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये पुन्हा तुमचं कनेक्शन प्रस्थापित करून दिलं जातं. ओके, ही हिस्ट्री जी आहे ती आपण उद्या बघणार आहोत. रेकी काय आहे ते कळलं, रेकीचे गुणधर्म काय आहेत कळलं. आता ह्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. आता मला इथे विचारायचंय, एक सेकंड. कोणाला काय डाऊट आहे इथे? तर मला आता ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू विथ द सेम एनर्जीज. ओके, थँक्यू. मॅम, एक क्वेश्चन फक्त होता की तुम्ही सेल्फी काढायला का सांगितली? काढायला काय सांगितली? आपल्यामध्ये झालेला 7 दिवसामधला बदल आपण बघायचा. पहिल्या दिवशी काय म्हणून आपण आलो, चेहऱ्यावरती बघा 3 प्रकारची माणसं असतात, हौशे, नवशे आणि गवशे असे बोलतात. बरोबर? आपल्यामध्ये हौशे म्हणजे हौशेने आलेत, शिकायचे मला बाबा, मला रेकी शिकायचे, मला ह्याच्यातून बाहेर पडायचे, मला बेटर आयुष्य पाहिजे. नवशे कुतूहलाने येतात, अरे काय आहे बघूया, ऐकलं आहे. गवशे फ्री आहे, गावामधून फेरा मारून येऊया.
350 लोक आहेत ग्रुपमध्ये, किती आले? अंदाज घ्यायला येतील. मग असं त्यांची चूक आहे नाही. प्रत्येकाचं सर्कमस्टन्सेस असतात ना बाजूला, ते वेगळे आहेत. त्यामुळे विचारसरणी वेगळी आहे. चूक कोणाची नाहीये. प्रत्येक जण त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे ते चुकीचे आहेत का? नाही, बरोबर आहेत ते. त्यांची अजून वेळ नाही आली आहे ना. त्यांना आधी बघून घेऊ देत, येतील पुन्हा. जेव्हा जेव्हा देव चान्स देईल तेव्हा तेव्हा ते येणार आहेत. सेल्फी का काढायला सांगितले? कारण की पहिल्या दिवशी आपण कोणत्या क्वेश्चन मार्क सोबत आलोय किंवा कोणत्या हौशेने आलोय किंवा काय घेऊन आलो हे आपण स्वतःला आपण बघू. 7व्या दिवसापर्यंत काय चेंज झाला आहे, कारण की जे इथे असतं ते इथे दिसतं. बरोबर, ते आपल्याला दिसेल. आणि सांगणार कोण? आपला फोन. दुसरं कोणाला आपल्याला एवढा वेळ आहे की आपल्याला बघत बसला आणि सांगेल? आपल्याला स्वतःला वेळ नाही आरशात जाऊन बघायला. मला माहितीच ना, आरशात म्हणजे सकाळी जातो तर रात्री बघायला, रात्री पण नाही बघत आपण आरशात. म्हणून फोन, बाकी काही नाहीये, सिंपल आहे. आणि हे कारगर आहे, या गोष्टी लॉजिक आहे त्याच्या पाठी म्हणून. आणि मला प्रश्न आवडला. आतापर्यंत कोणी विचारलं नाही. प्रश्न विचारा, म्हणजे कळेल की तुम्ही विचार करताय. मग शिकवायला मजा येते. असे सगळे बंद करून बसले तर मग कोणाला शिकवायचा असा प्रश्न पडतो. मग 9च्या बॅचला मजा काय येते? सगळे ओपन असतात आणि सगळे रिलॅक्स असतात ना. खाऊन पिऊन झालंय, आता प्रवचन ऐकायला या, कीर्तन ऐकायला, असे येणार. भलेही चांगल्या उद्देशाने येणार, असं नाही की कीर्तन ऐकायला येतं. कीर्तन चांगलंच असतं. चालेल, उद्या भेटूया विथ द सेम एनर्जी. बोला वैजयंती मॅम, अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट. तुमचा आवाज येत नाही. खाली अनम्यूटचं बटन आहे बघा, असं माईक सारखं असेल, त्याच्यावर दाबा. चालेल. हा, बोला. हे करू काय? इथे दाबू? हा, झालं, बोला. मॅडम हा, नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम तुम्ही काल मला ते आम्ही शिकवलं ना, काल त्याचं तुम्ही माहिती दिली ना सगळी, ती तर लागली मॅडम. खूप बरं वाटलं मला. डोकं एकदम, माइंड जरा थोडं शांत झाला आणि एकदम रिलॅक्स मध्ये. मला काल ते समोरच्या व्यक्तीला सांगायला गेली ना, तर माझ्या डोळ्यातून भरपूर आसू निघाले. पण मला एकदम मनापासून बरं वाटलं. खूप चांगली माहिती दिली, खूप चांगली माहिती दिली. आणि त्याच्यातून मला थोडस डोकं पण रिलॅक्स मध्ये झालं. जरा माझा डोकं पण रिलॅक्स झाला आणि एकदम मला असं वाटतं की माझ्या डोक्यावरचं ओझच गेलेलं आहे बाजूला. थँक्यू सो मच. आपल्याला हेच करायचंय. ओझी आहेत ती काढून टाकून द्यायची आहेत. वर्षानुवर्षाची आहेत. पहिल्या दिवसापासून जो काम करेल ना, तो जिंकला. तुम्ही जिंकलात, हो की नाही? त्यामुळे मी हो, तुमचे आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद. विश्वास ठेवून काम करणं खूप महत्वाचे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. पण ह्याच्याने जे कालपासून ब्लेसिंग मला मला थोडा मिळतात ना, तुमच्या जे हा ब्लेसिंग मिळतील ते मल्टिप्लाय होऊन येतात. अच्छा, म्हणून हा रेकी लेवल 1चा कोर्स आहे. सगळेच जण लेवल 2 ला येतील का? नाही. काही जण आशीर्वाद देऊन जातील ना, हो, तर ते सुद्धा महत्वाचे आहेत ना पुढे जाण्यासाठी. तर तुमचे पण अशा खूप खूप उद्देशाने आभार. काम करायला उतरायचं. तुम्ही चांगले हिलर बनू शकता, कारण तुमचं कनेक्शन स्ट्रॉंग आहे. एका दिवसामध्ये कनेक्शन येतंय म्हणजे काय? आपण पुढे जायचंय. मागचं गेलं, झालं, पुढे जायचं. ओके. तर हो, तुम्हा सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा लाभ हो, हीच ईश्वरसाठी प्रार्थना. रेकी धन्यवाद. अमृत, रेकी अमृत, रेकी. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू सो मच. चला, उद्या भेटूया आपण थँक्यू. 4 वाजता.